वनरक्षक पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला रामटेक पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील पवन काठोडे आणि उषा म्हस्के यांची सुमारे 3,80,000 रुपयांनी फसवणूक करण्यात आली होती. मुख्य आरोपी गजानन कानडे याने नागपूर वनविभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून 12 लाखांची मागणी केली होती. मात्र जेव्हा पवन यांना व्हॉट्सअपवर जॉईनिंग लेटर मिळाले तेव्हा त्यावरील शिक्का नागपूरचा आणि स्वाक्षरी गोंदियाच्या अधिकाऱ्यांची असल्याचे आढळले. या एका चुकीमुळे आरोपींचे पितळ उघडे पडले. रामटेक पोलिसांनी सापळा रचून गजानन कानडे, विलास जाधव आणि अंकित पानतावणे यांना रंगेहात अटक केली आहे. त्यांच्याकडून 2 कार आणि अनेक बनावट शासकीय शिक्के जप्त करण्यात आले आहेत. आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता असून सध्या 3 आरोपी पोलीस कोठडीत आहेत.